अंतःकरणाचे परिवर्तन आणि अध्यात्माची पहाट फुलवणारे आपल्या हक्काचे यशवंत प्रसाद न्यूज. पुंडलिक वरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. परमहंस सद्गुरु श्री यशवंत बाबा महाराज की जय. पार्वती पते हर हर महादेव हर. सज्जन हो, नामाचा नाद लागताच दुःखाचा गाव पळून जातो. त्याची जाणीव सुद्धा राहत नाही. भरते येते नाम मुखी राहते, चित्त एकाग्र होते, अनुभव येऊ लागतात. हाच नामाचा म्हणजे परिणाम असा होतो, देहभाव विसरतो, आपोआप अंतरातून नाम निघते. देव ओळखायला सुरुवात होते. जशी काळोखात आधाराला काठी, तसे संसारात नाम आधाराला असते. खाल्लेले अन्न पचायला पाण्याची आवश्यकता असते, तसे उपासनेत नाम नसेल तर ते अपूर्ण होय. संसार सागर पार करण्यासाठी नामरूपी नावच आवश्यक आहे. कारण अलीकडे संसार व पलीकडे भगवंत आहे. आनंद घेत जगणारा तो प्रवासी होय. हा आनंद केवळ नामातच असतो. आयुष्य क्षणभंगुर आहे, तेव्हा मिळालेल्या आयुष्यात क्षणही वाया न घालविता नामाची संततधार लाव. श्रीमंता घरची सून जशी दागिन्याने मढवून बसते, मध्यमाची 4-2 दागिने घालते, गरिबाची तर लंकेची पार्वती असते, पण सौभाग्याची खूण महत्वाची असते. कुंकवाचा ठेळा ही सौभाग्यवतीची खूण, तसे नाम साधन मात्र सर्वांच्यासाठी सौभाग्याची खूण होय. नामधारकाने जर नियम केला तर नामाचे पीक उत्तम येते. यमनियमाचा विचार करूच नका. सदा नामात राहा. शेतात सदाचाराचे कुंपण घालावे, अंतःकरण शुद्ध ठेवावे. त्यामुळे बीज रुजण्यास मदत होते, जमीन भुसभुशीत होते. द्वेष मत्सराचे तण वेचून काढा, मग नाम बीज पेरा, तेही निकोप निर्दोष असावे. सकाम नाम घेणे म्हणजे किडलेले बीज होय. नाम घेताना तीर्थयात्रा, संत दर्शन लाभ या गोष्टी म्हणजे पाटाने पाणी देण्यासारख्या आहेत. मात्र नाम म्हणजे मेघवृष्टी आहे. सृष्टी आनंदाने नाहते. नामरूपी शेत पेरल्यानंतर ते ढगांना आपोआप आकर्षित करून ठेवते. त्यासाठी चित्त शुद्धी करावी. आपोआप गुरुकृपेची वृद्धी होते, पापाला बंदी येते. गुरुकृपेमुळे सिद्धी रांगू लागतात. आपण जशी संतांची मुले, तसे अध्यात्माचे मूल म्हणजे नाम होय. नामापुढे जर कोणते साधन असेल तर ते नामच. ते कसे करावे? दगडावर पाण्याची धार लावली असताना एक ना एक वेळ अशी येते, तो दगड दुभंगतो. तशी नामाची धार लावताच होते. हाच व्यापार करता लाभ भारंभार होतो, वारंवार होतो व आपण तरुण जातो. आता ओव्या ऐका. नाद लागता नामाचा, दुःख असताही जाणीवेचा. लेशना तयाचा उरायाचा, गाव दुःखाचा पळून जाय. प्रेम भरते येते, नाम मुखी येते, चित्त एकाग्री पावते. भलते भरते अनुभवाने ते, हाची नामाचा अनुभव. विसरता देहभाव, आपैसे अंतरी नाव. कोण देव ओळखू येई, काळोखात काठी जैशी. आधारेल संसारात ऐशी, नामाची उलाढालायसी. आपैसे होतसे जलाशिवाय नापचन, उपासनेशी तैसे अधुपण. नामावीण पूर्ण ना जाण, पाचकपण नामाध्यात्मी. संसार सागर करणे पार, वाटते बहु दुस्तर. यास्तव नाम नाव सत्वर, पैल तीर दूर नसे. ऐल तिरी संसार समस्त, पैल तिरी भगवंत वसत.
नामा करता नाम घेत मोदात प्रवासी होय गा. तनु ही क्षणभंगुर काळ घास करील सत्वर. म्हणून मिळाल्या आयुष्या खातर संतत धार लावी गा. श्रीमंता घरची सून बसते दागिन्यानी मडून. मध्यमाची 4-2 घालून लंकेची पार्वती होऊन गरीब सून राबतसे. परी सौभाग्याची सत्य खूण कुमकुम तिलक लेवून. अखंड सौभाग्यवती जाण समसमान की. तैसे नाम साधन सकळाशी समानची जाण. अस्तित्वानुभवण्याची खूण कलियुगी रामबाण ते. नामधारकाने आचरावे नियम मग येई नाम पीक उत्पन्न. भय नको यम नियम नाम सदा गाई. सदाचरणाचे शेतासी कुंपन ठेवावे शुद्ध अंतःकरण. तेने होय भुसभुशीत जमीन बीज रुजण्या कारण की. द्वेष मत्सराचे द्वेष मत्सर सत्वर वेचून काढिगा तत्पर. मग हे नाम बीज पेर निकोप निर्दोष ते गा. नाम ते सकाम तेच किडलेले बीज जाण. नामा करता नाम घेऊन निर्दोषपण होईजे. करावी तीर्थयात्रा नेमून संत दर्शन लाभ जाण. पाठ पाणी बीजा कारण रुजण्या कारण होतसे. परी होता मेघदृष्टी ती तो गुरुकृपा दृष्टी. नामासी होत घृतपृष्टी सृष्टी नहाय आनंदे. नामरूपी शेत पेरिले आकर्षुनी मेघासी घेतले. जयानी हे अनुभवले वाया गेले ऐसे नाही. तया कारण करावी चित्त शुद्धी आपैसे गुरुकृपा वृद्धी. कृपावलोकने ते गुरुसिद्धी घाली बंदी आघासी. आपण तो संत कुळ संताचीच आपण मुल. म्हणून अध्यात्म मूल नाम कुळ सांभाळी गा. नामा पुढे साधन ते नामाचे करावे ते कैसे साचे. थोडे थोडे संत धारायचे महत्वाचे कार्य पहा. धार लाविली पत्थरावर एक ना एक क्षण ऐसा येणार. कठीण पत्थर दुभंगणार सत्य त्रिवार ते. तैसी नामाची लावता धार हाच करिता व्यापार. लाभ भारंभार होणार तरणार नरदेह की. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. परमहंस सद्गुरु श्री यशवंत बाबा महाराज की जय. पार्वती पते हर हर महादेव हर. यशवंत हो जयवंत हो यशवंत हो जयवंत हो यशवंत हो जयवंत हो.